राज्य सरकारने 21 जानेवारीला एक नवीन शासन निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत कृषी विभागाच्या अधिसूचित सेवांच्या यादीतून कृषी यांत्रिकीकरण ही सेवा वगळण्याबाबत हा शासन निर्णय झालेला आहे आणि हा शासन निर्णय 21 जानेवारी 2026 ला झालेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे, यामध्ये खरंच कृषी यांत्रिकीकरण योजना ही बंद होणार आहे का, यामध्ये काय बदल झालेला आहे, हा पूर्ण शासन निर्णय आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी एकदम मी सोप्या भाषेत हा शासन निर्णय काय म्हणतोय ते सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ महत्वाचा आहे, आपण शेवटपर्यंत बघावा. तर या शासन निर्णयामध्ये कृषी व पदवी विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 24/4/2017 येथील शासन निर्णयान्वये कृषी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र व राज्य योजना अंतर्गत अनुदानावर वाटप करावयाच्या कृषी अवजारासंदर्भात थेट लाभ हस्तांतरण कृषी यांत्रिकीकरण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 3 अन्वये लोकसेवा म्हणून अधिसूचित करण्यात आली आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिसूचित 16 सेवांपैकी 5 सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत पुरवायच्या सेवांच्या यादीतून वगळण्यात माननीय मुख्य आयुक्त राज्य सेवा हक्क आयोग यांना विनंती करण्यात आली होती. तदनुषंगाने माननीय मुख्य आयुक्त राज्य सेवा हक्क आयोग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23/6/2025 रोजीच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले व नंतर दिनांक 6/8/2025 रोजीच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होऊन कृषी यांत्रिकीकरण सेवा ही डीबीटी स्वरूपाची सेवा असल्याने सद्यस्थितीत ती अधिसूचित सेवांच्या यादीतून वगळण्यास आयोगाची सहमती आहे. अनंतर डीबीटी सेवा अधिसूचित करण्यासंदर्भातील शासन निर्णयानुसार कारवाई करता येईल असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत पुरवायच्या सेवांच्या यादीतून कृषी यांत्रिकीकरण सेवा वगळण्याबाबत पुढील शासन निर्णय घेण्यात येत आहे. मग नेमकं शासन निर्णयामध्ये लिहिलेलं काय? कृषी व पदवी विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 28/4/2017च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 3 अन्वये लोकसेवा म्हणून अधिसूचित करण्यात आलेली विविध केंद्र व राज्य योजना अंतर्गत अनुदानावर वाटप करावयाच्या कृषी अवजारासंदर्भात थेट लाभ हस्तांतरण योजना कृषी यांत्रिकीकरण ही सेवा या शासन निर्णयान्वये अधिसूचित सेवांच्या यादीतून वगळण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्रगव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. हा शासन निर्णय आपल्याला 21 जानेवारी 2026 पाहायला मिळत आहे. आता आपण थोडक्यात हा शासन निर्णय काय म्हणतो ते पाहूयात. हा शासन आदेश कृषी यांत्रिकीकरण डीबीटी योजनाबाबत आहे. ही योजना म्हणजे शेतकऱ्यांना शेतीची अवजारे व यंत्रे घेण्यासाठी अनुदान थेट बँक खात्यात देणे अशी ही योजना होती. डीबीटी 2017 पासून ही योजना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत होती. म्हणजे शेतकऱ्यांना अर्ज केला की ठराविक वेळेत सेवा मिळणं बंधनकारक होतं आणि उशीर झाला तर तक्रारही आतापर्यंत या योजनेमध्ये शेतकऱ्याला करता येत होती. परंतु आता 21 जानेवारी 2026च्या शासन निर्णयानुसार ही कृषी यांत्रिकीकरण डीबीटी सेवा लोकसेवा हक्क कायद्याच्या सेवांच्या यादीतून काढून टाकण्यात आली आहे. कारण शासनाचं असं म्हणणं आहे की ही सेवा डीबीटी स्वरूपाची आहे आणि डीबीटी सेवांसाठी वेगळे नियम लागू होतात. राज्य सेवा हक्क आयोगाने सध्या ही सेवा लोकसेवा हक्क कायद्यात ठेवू नये असा निर्णय दिलेला आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे योजना बंद झालेली नाही. अनुदान अर्ज प्रक्रिया आणि डीबीटी सुरूच राहील. फक्त एवढाच बदल आहे की आता या योजनेसाठी लोकसेवा हक्क कायद्यानुसार तक्रार करता येणार नाही आणि वेळेची कायदेशीर हमी राहणार नाही. थोडक्यात सांगायचं तर कृषी यांत्रिकीकरण योजना चालू आहे पण ती आता लोकसेवा हक्क कायद्याच्या संरक्षणाखाली नाही. या निर्णयामुळे आता यापुढे कृषी यांत्रिकीकरण योजना डीबीटी मध्ये ठेवायची की नाही, परत ऑफलाईन पद्धतीने सुरू करायची का, लाभ मिळणार की नाही, अशा प्रश्नांनी मनात जागा केली आहे. तुम्हाला या शासन निर्णयाबद्दल काय वाटते? तुमचे मत कमेंट करून सांगा.